हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरचे किचन मध्ये. तर आज मी तुमच्यासाठी जी स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे ती आहे झणझणीत चिकन आणि बाजरीची भाकरी. पावसाच्या अशा क्लायमेट मध्ये आपल्याला अशाच प्रकारच्या रेसिपी बनवून खाव्याशा वाटतात. त्यामुळे मी स्पेशल ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. तर आजच्या रेसिपीसाठी सर्वात प्रथम मी जो मसाला आहे तो रेडी करून घेणार आहे. त्यासाठी मी कढई तापवत ठेवली होती. त्यामध्ये कांदा जाडसर असा कापून तो भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला लाल असा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. थोडं तेल टाकून तुम्ही व्यवस्थित असा भाजून घेऊ शकता कांदा. त्यानंतर त्यामध्ये निवडलेला लसूण, थोडं आलं ऍड करायचं आहे. ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे कांद्यासोबत. आता आपल्याला एक मीडियम साइज टोमॅटो ऍड करायचा आहे फ्रेंड्स. तो सुद्धा थोडा परतवून घ्यायचा आहे. कोथिंबीर थोडी ऍड करायची आहे. ती सुद्धा थोडी परतवून घ्यायची आहे तेलामध्ये. आणि आता मी काजू यूज केले आहेत फ्रेंड्स. तर तुम्ही काजूच्या बदली सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता. हे काजू टाकून सुद्धा आपल्याला थोडं परतवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे. हे थोडं थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण आणि नंतर मिक्सरला फिरवून आपला मसाला जो आहे तो रेडी करून ठेवायचा आहे. तोपर्यंत तेल तापवत ठेवायचं आहे. तेल जरा जास्तच गरम झालं होतं फ्रेंड्स, त्यामुळे मी मीठ टाकून घेतलं आधी. नंतर एक मोठा चमचा लाल मिरची पावडर आणि त्यानंतर जो मसाला वाटून घेतला होता मिक्सरमध्ये तो लगेचच टाकून घ्यायचा आहे. हे मिश्रण व्यवस्थित असं थोडं मिक्स केल्यानंतर गरम मसाला ऍड करायचा आहे. तर माझ्याकडे सावजी मसाला सुद्धा होता फ्रेंड्स, तर तो मी यूज केला आहे या चिकनसाठी. त्याच्याने सुद्धा छान अशी टेस्ट येते भाजीला. आणि काश्मीरी लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे, तुम्ही हवी तर यूज करू शकता किंवा स्किप केली तरी काही हरकत नाही. हे व्यवस्थित थोडं मिक्स केल्यानंतर लगेचच चिकन टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्या मसाल्यामध्ये ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर लगेचच टॅप करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळतील. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक करा व्हिडिओला. आणि खूपच छान रेसिपी आहे ही, तुम्हाला नक्की आवडेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला जर आवडला तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करू शकता व्हिडिओ. तर तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चिकन आणि ते मीडियम गॅसवरती असंच ठेवायचं आहे.
मधून मधून आपल्याला ते वर खाली करत राहायचं आहे चमच्याच्या सहाय्याने. आणि थोडा वेळ असंच झाकण न ठेवता ते मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे 5 ते 8 मिनिटांपर्यंत. तर तुम्ही बघू शकता जो मसाला आहे आपला हळूहळू तेल सोडत आहे, तेल सुटत आहे भाजीला. तर अजून थोडा वेळ आपण हे असं शिजवून घ्यायचं आहे. जे मसाल्याचं भांड होतं त्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करून ते मी टाकून घेतलं आहे आणि आता गरम पाणी ऍड करून घेतलं आहे. गरम पाणी ऍड केल्यानंतर एक छान उकळी येऊ द्यायची आहे या चिकनला आणि मग गॅस कमी करून झाकण ठेवून आपल्याला ते 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये ते आरामात व्यवस्थित शिजून रेडी होईल. आता झाकण ठेवून ते शिजेपर्यंत भाकरी करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर या छान अशा झणझणीत चिकन सोबत बाजरीची भाकरी खूपच छान लागते फ्रेंड्स. तुम्ही नक्की ट्राय करा. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये छानपैकी बाजरीचं पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून. आणि व्यवस्थित पीठ मळून झाल्यानंतर छान अशी भाकरी थापून घ्यायची आहे हलक्या हाताने. तर फ्रेंड्स आपली भाकरी जी आहे ती झाली आहे रेडी, थापून तयार आहे.
तर आता आपण ती भाजून घेऊया छानपैकी। तव्यावरती ती खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। अशी भाकरी चिकन सोबत खायला खूपच टेस्टी लागते। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा। भाकरी करताना आपल्याला गॅस नेहमी फास्टच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित ती भाजून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने भाकरी करून घ्यायच्या आहेत। तोपर्यंत आपलं चिकन सुद्धा रेडी होईल। तर फ्रेंड्स, आता आपण चेक करू शकतो आपलं जे चिकन आहे ते छान पैकी बघू शकता तुम्ही, त्याला अशी छान तरी आली आहे आणि ते शिजून सुद्धा रेडी आहे सर्व करण्यासाठी। खूपच टेस्टी होतं हे चिकन। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा कशी झाली होती ते। तर फ्रेंड्स, नक्की ट्राय करा आणि एन्जॉय करा झणझणीत चिकन आणि बाजरीची भाकरी, त्यासोबत मस्तपैकी कांदा आणि लिंबू। खूपच मस्त बेत होतो हा। व्हिडिओ जर आवडला असेल फ्रेंड्स तर नक्की लाईक करा व्हिडिओला। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग गाईज। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टेक केअर, बाय बाय।